तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा 2 दिवस झाला आपला व्लॉगच नाही आलेला, कारण की मला आलेला ताप आहे बघा। तापीनं आता पण डोळ्यात पाणी येते, एवढा पाऊस आहे आणि ताप पण येते मला सारखं, त्याच्यामुळे आपला व्लॉगच नाही आला बघा। तरी पण मी आज उठले बघा 11 वाजता उठले आणि आता मग पाणी ठेवले आणि पोरांना भूक लागली, त्यांनी ब्रश केला, त्यांच्यासाठी करते पोहे। आणि सकाळपासून एवढा पाऊस आहे, कोणाकोणाकडे आहे पाऊस कमेंटमध्ये सांगा बरं। तर मी आताच न्यूजला एक बघितलं, तर एक गाव तर अख्खं वाहून गेले, 300च्या वर लोक डेथ झाली। तर असं बघून कसं तरी झालं, मन अजून सॅड झालं। तर चला मी दाखवते, आता बनवते पोरांना नाश्ता। माझ्या मोठ्या मुलीचं ट्युशन होतं, ती उठून गेली, ट्युशनहून आली तर तिला देते पोहे बनवून। बघा कसला पाऊस आहे, बापरे काय सांगायचं, एवढा पाऊस आहे। तर बघा मी इकडं कांदा परताय ठेवला होता पोह्यांसाठी, थोडासा हे झाला, बापरे लय थंडी वाजती माहिती का। तर मग म्हटलं मुलांसाठी पोहे करून द्यावं। मग इकडं मस्त असे पोहे पण भिजवलेत। कोणाकोणाला नाश्त्याला पोहे आवडतात, आमच्या घरात तर रोज पोहे लागतात नाही का असं, तरी मी देत नाही सारखं, पित्त होतं ना। बघा असे मस्त मस्त पोहे होत आहेत बघा। आणि इकडं माझ्यासाठी पाणी ठेवलंय। तर बघा असं उठून एवढं थंड लागते, बिना आंघोळीचंच करते, पोरांना भूक लागली आहे ना। तर मग चला म्हणलं पटकन हे करून द्यावं पोहे, म्हणजे काय पोहे केलं ना मग कपडे धुवून आंघोळ करता येते, मग फ्रेश वाटतं। म्हणून म्हटलं चला नाश्ता देऊन आपण आपले कपडे धुवून आंघोळ करावं। तर बघा मी चाकून हा हळदीचा डबा, माझा मसाल्याचा डबा सगळा हे झाला, तर मी चमच्यानेच टाकते, अरे चाकून टाकते, बघा किती हुशार आहे ना मी। तर चला मी असे मस्त पोहे बनवून घेते। बघा आपले असे मस्त इकडे पोहे झालेले आहेत रेडी। बघा मस्त असा वास, मस्त काय म्हणते सुगंध मस्त सुटलं बघा। अशी मस्त पोहे सगळे हे झाले ना, वरतून कोथिंबीर टाकायची, खूप छान वास येतो आणि खमंग खमंग लागतात। हे बघा असे मिक्स करायचं। तर आज संडे आहे, तर सगळ्यांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा। आज लास्ट खाऊन घ्या, आम्ही तर नाही खात बरं का, मी तर नॉनव्हेज व्हेजिटेरियन आहे मी। चला माझी पोरं वाट बघतायत पोह्याची, मी देते त्यांना खायला। पप्पा ना आले अजून, तर बघा पप्पा आले का म्हणते बघा माझी लाडूबाई, बस थांबली इकडंच पोहे झाली की बघत आणते बाळा, चल बस तू, मी आले। बघा झालेले आहेत असे मस्त मस्त आपले पोहे। इकडे लावलं टीव्ही तारक मेहता आणि इकडे चाललं बघा नाश्ता। थोडंच टाकले बाळा मिरची, 2-3च, तरी पण तिखट लागते। हे बघा नाश्ता केला, आज केस धुतले, संडे आहे तेव्हा कशी केस सुकवते, बरं झालं घेतलं आहे ना, असल्या पावसामध्ये केसच नाहीत सुकत, म्हणून बघा मी हेअर ड्रायर घेतलं, बघा कशी सुकवते। असं करायचं बाळा, असं असं हां तसं करायचं म्हणजे सुकते बघा। सगळं मागून सगळे पुढे घेऊन सुकव मी। तर चला आता मी काय करते, आंघोळ करून फ्रेश होते आणि बरं वाटतं, नाश्ता करते। तर चला आंघोळ करते बघा। आंघोळ वगैरे केली आणि मस्त दुपारचं जेवण पण बनवलं। तर चला आता अशी भूक लागली ना तुम्हाला काय सांगू, तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं जेवायला। आता थोडासा उघडलाय पाऊस, तर बघा मी इकडे असं मस्त आखी मसूरची आमटी बनवली पटकन। वरण पण खाऊन खूप कंटाळा आलेला, मग बघा एवढा छान राईस। आणि इकडे आहे अशी मस्त काकडी कापली बघा, जेवताना कोणाकोणाला आवडते अशी मीठ टाकून काकडी। आणि इकडे बघा अशी पापड फ्राय केलेत मस्तपैकी। तर चलो आता आम्ही असं मस्त मस्त करतो जेवण, हे बघा असं जेवण। चलो
जेवतो आम्ही, भूक लागलेत आम्हाला. तर बघा असं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज आहे फ्रेंडशिप डे. तर बघा आली माझ्या फ्रेंडनी पण मला बांधलं, मी माझ्या फ्रेंडला बांधलं. हे बघा आणि हे बघा या फ्रेंड पण आहे माझी बहीण. इसने भी बांधा मुझे, ये भी मेरी फ्रेंड आहे. पण ह्यांनी आहे ना सगळ्यांनी सेम आणलं, म्हणजे तिथे संपले होते, सेमच एकच कलर राहिलेला असा. तर माझ्या मुलींना पण तिने पण सेम घेऊन आल्या. आणि आता इकडे चालू आहे फ्रेंडशिप, बहिणी व्हायचं. बघा ही मोठी बहीण आहे तर छोटी बहीण आहे. तर काय बाळा केस बांधायचे मला. तर सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. तर हे बघा माझ्या फ्रेंडने असं बांधलेले आहे. तर पावसामुळे आहे ना बाहेर जाऊच वाटत नाही बघा, कसलं किचकिच, एकदम किचकिच आहे बाहेर. त्याच्यामुळे हे बघा ते चालू आहे. असं कर ना किस असं तर सुद्धा का एवढं मैं पहन के जाने वाली स्कूल को. तर बघा माझ्या मुलीने हिला काय दिलं दाखव. ही माझी छोटी मुलगी आणि ही दोघी बेस्ट फ्रेंड आहेत. दिलं नाहीये, स्वतःच्या पैशाने खरीदून घातलंय. अरे टकलू हिनी स्वतःनी घेऊन घातलंय. अरे यार लाईट का अशी व्हायली गेली बघा आमच्याकडे. लाईट आमच्याकडे सारखी लाईट ये जा. कोणाकोणाकडे होतं कमेंट मध्ये सांगा बरं पावसामध्ये. तर तुम्हाला दाखवते आमच्या इकडे लाईट गेली पण आमचा बल्ब चालू असतो. लाईट गेली तरी आमचा बघा बल्ब चालू असतो, म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना 2-3 तास चार्जिंग असते. तर बघा असं चालू किती 3 तास 4 तास राहतो ना समोर. हा बघा समोर. तर बघा आहे आणखीन चालू. हळू ये तर चालली आहे का. बघा ही माझी पोरगी सकाळपासून बाहेरच आहे फ्रेंडशिप डे. अरे हळू या ना खाली. तर टीव्ही बंद केली का वरची. दिवसभर बाहेर वरती जा. बघा ही रोज इकडे झोपती, ही दोघी इथे झोपतात. तर असं कोण बोटात कोण बांधतं का रे. अरे हा आमच्या जमान्यात नाही होतं ना असं. आणि आमचे फ्रेंड पण असे नव्हते माहितीये का. मला फ्रेंडच नव्हते ग समोर लहानपणी. आता आहेत भरपूर. हे बघा आता हिला चालू आहे. तर बघा माझा अवतार असा झालेला आहे तब्येत खराब नसल्यामुळं, आणि बाहेर पण नाही जाऊ शकत पावसात कुठं, म्हणून घरच्या घरी सेलिब्रेशन केलं. माझ्या बाजूला एक राहते ना तिनेच बांधलं बघा. माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. दुसऱ्या खूप लांब राहतात, पावसामध्ये नाही गेले मी कुठं. तर चला आजचा ब्लॉग काय झालं उमलीला. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब. चलो बाय.